केरगावच्या उपनगर असलेल्या इंदिरानगरमध्ये द बॉयज ऑफ लॉर्ड बुद्धा ग्रुप आणि पंचरत्न युवा प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून यंदाची भीम जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे ग्रुपच्या वतीनं प्रथमच प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्राध्यापक प्रशांत चव्हाण यांनी लोकशाही पुढील आव्हाने मांडत उपस्थितांना विचारांची दिशा दिली. या उपक्रमाला निलेश बांगरे आणि युवा नेते अजित कोतकर यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी श्रोत्यांनी गर्दी केली होती. नेतेगिरीचा छंद आहे पण काम भीमाचे बंद आहे. बसे भीमाच्या गादीवरती तोच विचार अंध आहे. नेतेगिरीचा छंद आहे पण काम भीमाचे बंद आहे. अरे इकडे नेता तिकडे नेता, इकडे नेता तिकडे नेता, सुळसुळाट चालू आहे. निरखून पाहता चोहीकडे जो तो पैशामध्ये धुंद आहे. नेतेगिरीचा छंद आहे पण काम भीमाचे बंद आहे. जो आपला प्रतिनिधी पैशासाठी आणि फक्त राजकारणासाठी आपला वापर करतोय त्याला जर आपण मतदान केलं तर आपली लोकशाही धोक्यात येणार आहे. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की बाबासाहेबांची लोकशाही जर जागृत ठेवायची असेल तर आपण अशा चांगल्या लोकप्रतिनिधी निवडून द्या की जो बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करेल. यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. शेकडो नागरिकांनी एकत्र येत सहभाग नोंदवला आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्यानंतर काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. डीजेचा कडकडाट, भीम गीतांचा नाद आणि जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.